बदलापुरात शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा पार पडला। यावेळी महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळेमामा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं। भिवंडी लोकसभेसाठी महाविकास आघाडीने सुरेश उर्फ बाळेमामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। शनिवारी कुळगाव बदलापुरात त्यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली। 10 वर्षात बदलापुरात त्यांना एक कार्यालय देखील सुरू करता आलं नव्हतं। त्याचबरोबर बदलापूरच्या जनतेने त्यांना आता रस्त्यावर आणलं अशी खोचक टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळेमामा म्हात्रे यांनी खासदार कपिल पाटील यांच्यावर केली। अरे ते अपयशी आहेत म्हणून तर सोसायटीमध्ये जातात ना। मी तुम्हाला सांगतो, मला एकदा संधी मिळू दे, पुन्हा 5 वर्षात मी मतदारांपर्यंत जाणार नाही, मतदार माझ्यापर्यंत अशा प्रकारची कामं करेन। गेल्या 10 वर्षात साधे इथे कार्यालय देखील उभं केलेलं नाही, एक देखील समस्या सोडवलेली नाही। आणि आज तुम्ही इथं ठाण मांडून बसलात, सोसायटीमध्ये जातात कशासाठी? जर तुम्ही काम केलं असतं तर इथपर्यंत जायची नगरसेवकासारखं लढायची वेळ आली असती का? तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपली नाही। तुम्ही नुसते खासदार नाही, 2.5 वर्ष केंद्रीय मंत्री आहे, पण त्या केंद्रीय मंत्री पदाची देखील प्रतिष्ठा राखली नाही। आणि म्हणून आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे। आज तुम्ही पाहत असाल प्रत्येक बिल्डिंगमध्ये जातात, म्हणजे ते रस्त्यावर उतरले आहेत। याचा अर्थ तुम्ही बदलापूरकरांनी त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे, हेही लक्षात ठेवा। आणि याची पुढच्या रस्त्यावर आल्यानंतर काय अवस्था होते ही येत्या 20 मे आणि निकाल 4 जून त्यांना दिसेल। 2 लाख मतांनी कपिल पाटलांना पाडणार। किती? 2 लाख मतांनी 1.25 लाख सोडा। आणि घोडा मैदान जवळ आहे, 20 मे निवडणूक आहे, 4 जून रिझल्ट आहे। पुन्हा तुमच्या समोर आम्ही येणारच आहोत। तुम्ही बघा, कमीत कमी 2 लाख मतांनी कपिल पाटलांचा पराभव होणार आहे। आजच तुम्ही बदलापूरकरांनी त्याला जागा दाखवलेल्या त्यांना। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।